युधिष्ठिरानं सांगितलं, जा भीमा. आणि भगवंताला बोलून आण जेवण्याकरता. भीम दादा म्हणाले, दादा एवढंच ना, आता जातो आणि देवाला घेऊन येतो भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला जेवण्याकरता. म्हणे बरोबर तुम्ही ताट वाढायला सुरू करा. आणि जसे इकडे ताट वाढायला सुरू केले, विचारलं युधिष्ठिराला, आले का भगवान श्रीकृष्ण? म्हणे नाही आले अजून. निमंत्रण पाठवलं तरी सुद्धा देव येत नाही. मग आता काय करणार? ताट वाढून झाले, ताटावरती तुळशीपत्र ठेवलं तरी सुद्धा भगवान परमात्मा येत नाहीत. गदे त्या ठिकाणी भीम दादा असे समोर दारामध्ये गेले, हातामधली गदा घेतली, घर आकाशामध्ये फिरवली. आणि जशी आता ती गदा वरती आकाशामध्ये फेकल्याबरोबर आता ती गदा येणार आणि भीम दादाच्या त्या ठिकाणी डोक्यामध्ये पडणार. तेवढ्यामध्ये भगवान परमात्मा प्रगट झाले आणि ती गदा वरची वर धरली. मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा देव कुठे दिसले होते? नव्हते दिसले. तरी सुद्धा भगवान परमात्मा त्या ठिकाणी भक्ता करता अवतीर्ण झाले. मग कोठे न दिसे पाहता आणि उडी घाली अवचिता. भगवान परमात्मा दिसले नाही तरी सुद्धा भगवान परमात्मा भक्ता करता प्रगट होतात. अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात.